बीड जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर फक्त विरोधकच नाहीत तर बीड जिल्ह्यातले काही आमदार सुद्धा चिंता वर्तवू लागलेत आणि त्यामुळे खरोखरच बीडचा बिहार होतोय की मग बीडमध्ये गँग्स ऑफ वसेपूर सारख्या टोळ्या निर्माण झाल्यात? पाहूयात या संदर्भातला आमचा एक खास रिपोर्ट। आणि आमचा जिल्हा नेमकं काय गँग्स ऑफ सफेपूर म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना सुजा बच्चे ने तो गब्बर सिंग आहे का तसं झालंय, सुजा बच्चे ने तो वाल्मिक आहे। ही परिस्थिती मी कधीही बघितलेली नाही। तर आपण नुसतं बिहार बिहार असं म्हणतो, परंतु केज हे खरं बिहार ह्या ठिकाणी झाले। सगळे लोक मला विचारतात की आपल्या बीड जिल्ह्यातले पोलीस कोण कंट्रोल करत आहे। कुणी आज तुम्ही इथे लोकांना विचारलं ना तर सगळेजण त्यांचंच नाव घेतील। काय करणार एसपीची नेमणूकच वाल्मिक कराड करतो। माझी विनंती आहे बीड जिल्ह्यामध्ये हे जे चाललेलं आहे ना याचं कार्यक्षेत्र वाढत चाललंय। ते करणारे काही ठराविक लोक आहेत, पण त्यांना संरक्षण मिळते, नेतृत्व कोणी मिळते असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही। बीड जिल्ह्यात गँग्स ऑफ वसेपूर रंगले का? बीडचा बिहार होतोय की स्थिती बिहारहूनही भयावह झाली? या प्रश्नाचं कारण म्हणजे हे जनता नव्हे तर जनतेनं निवडून दिलेले नेतेच म्हणू लागले आहेत। त्याचं कारण आहे सरपंच संतोष देशमुखांची क्रूर हत्या आणि गेल्या काही दिवसातल्या घटना। संतोष देशमुख हत्याआड प्रामुख्यानं नाव घेतलं जातंय ते वाल्मिक कराडचं। आणि वाल्मिक कराड गेले काही वर्ष कोणाचं काम करतोय? अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला ना अध्यक्ष महोदय। वाल्मिक कराड खडा तो व सरकार से बडा, हे सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड। हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं। जर गुन्हेगार असं बाप तो बाप रहेगा म्हणतो खून करून, तरी पोलीस जातात त्याच्याकडे, पोलीस स्टेशन मध्ये जायची गरज नाही। पोलिसांची धाक राहिली नाही, म्हणजे अक्षरशः पोलिसांचं फिअर, हे बीड पोलीस ह्याचं फिअर माझ्या मतदारसंघात राहिलेलं नाही। कुणी नाही, त्याच्याबरोबर 2 पोलीस कॉन्स्टेबल कायम असतात अध्यक्ष महोदय। माझ्याकडे एक पोलीस कॉन्स्टेबल नाही, मला तो अधिकार असताना सुद्धा त्याच्यावर 2-2 पोलीस अधिकारी तिथं फिरत असतात का अध्यक्ष महोदय? दररोज अध्यक्ष महोदय काही करोड रुपये गोळा केल्याशिवाय संध्याकाळी हे लोक थांबत नाहीत। हे कोण लोक आहेत अध्यक्ष महोदय? काय करणार एसपीची नेमणूकच वाल्मिक कराड करतो। वाल्मिक कराड हा व्यक्ती मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँड आहे। लोक वाल्मिक कराडला प्रति धनंजय मुंडे तर काही जण धनंजय मुंडेंहूनही मोठा मानतात। समारंभ असो की सेलिब्रेशन, मेळावा असो किंवा राडा, मंत्री धनंजय मुंडेंसोबत सावलीप्रमाणे वावरणाऱ्या या माणसाकडे फक्त विरोधकच नाहीत तर सत्ताधारी आमदारही बोट दाखवतायत। ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड, की ज्यांच्याशिवाय माननीय मंत्री महोदयांचे पानही हलवू शकत नाही असे, आणि मग हे महाशय असे गर्दीतनं बाहेर येतात। एक मिनिट ते आहेत, आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळचे आहेत ना, त्यात काय मी नकारणार थोडाच आहे। मात्र वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल असूनही 1-2 अपवाद सोडून अनेक नेते वाल्मिक कराडचं नाव घ्यायला का कचरले, हा देखील मुद्दा सभागृहात उपस्थित झाला। जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय, व्हिडिओ कॉल कोणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय। कोणाला दाखवलाय? मी आता कोणाचं नाव घेणार नाही, मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय, मी कोणाचं नाव घेणार नाही। व्हिडिओ कॉल करून दाखवलाय, हे बघ याला कसं बदलतो, हा कसा मोठ्या मोठ्याने वळतोय, आक्रोश करतोय, रिंगण घेऊन रिंगणामध्ये घेऊन मारलाय अध्यक्ष महोदय। साहेब तुम्ही फक्त आका आका बोलत राहिले, नाव घ्यायला पाहिजे ना आपल्यासारख्या जबाबदार राजकारणी माणसांनी। ती माणसं इतकी भयंकर गुंडगिरी करतायत, एवढी भयंकर दहशत पसरवतायत
त्याच्यासारखी त्यांची नावं जर या सभागृहात आपल्यासारख्या जबाबदार माणसांनी घेतली नाहीत, समाजाला न्याय कोण देणार? आणि वाल्मिक कराड गेले काही वर्ष कोणाचं काम करतोय हे मुख्यमंत्री महोदय आम्ही तुम्हाला सांगायचं? यांचा कोण आका आहे? ज्या आकाचा ऐकून त्या दलित समाजाच्या लेकराची फिर्याद घेण्यात आली नाही. अध्यक्ष महोदय, त्या कंपनीची फिर्याद, आवादा नावाची जी कंपनी आहे आवादा, त्या कंपनीची सुद्धा फिर्याद शुक्रवारी घेतली नाही. अध्यक्ष महोदय, हायवा किती चालाव्यात? 300 हायवा, कसल्याही प्रकारचा लिलाव नसताना सुद्धा 300 हायवा कुणाच्या आशीर्वादाने, कोणत्या आकाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चालतात याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय, सगळी सूत्र वाल्मिक कराडावर होतो. मला आश्चर्य वाटलं की कोणीही त्याचं नाव नाही घेतलं. दाऊद इब्राहिम आहे, छोटा शकील आहे. या विधानसभेमध्ये सत्य सामोरे आणलं पाहिजे. दस्ताब आपण, आपली जबाबदारी आहे. या 300 हायवा चालवतात कोण? कोणाच्या जीवावर चालतात? आवादा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला? कसला मागितला? कळू द्या ना महाराष्ट्राला. त्या पूजेची वर्गणी मागितलेली नाही ना. काल म्हणत होते आमचे जितेंद्र आव्हाड की नाव घ्या, कोण आहे आका, नाव घेत नव्हते, घाबरत होते. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून आहेत. काय जंगलराज लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये? आज वाल्मिक कराड नावाच्या माणसाने या 2-4 दिवसामध्ये 200 गुन्हे दाखल केलेत लोकांवर. घरी पोलीस जातात त्याच्याकडे, पोलीस स्टेशनमध्ये जायची गरज नाही. खोटे गुन्हे 200 लोकांवर गुन्हे दाखल केलेत. अजूनही त्याचं वर्दस्त आहे. शासन तो चालवतो तिकडे. तुम्ही पोलिसांचं संरक्षण दिलेलं आहे त्याला. मंत्री धनंजय मुंडेंच्या मते विरोधक बीड जिल्ह्याला बिहार म्हणून बदनामी करतायत. पण वास्तवात बीड जिल्ह्यातल्या 6 आमदारांपैकी विरोधक म्हणून एकच आमदार जिंकलाय. त्या एका विरोधी आमदारासह धनंजय मुंडेंच्या सत्तेतील सत्ताधारी 5ही आमदार बीडच्या गुन्हेगारीबद्दल चिंता वर्तवतायत. सर्वांनीच बीडची बेजार कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांवर दबाव असल्याचं म्हटलंय. मात्र धनंजय मुंडेंना हे दावे बीडची बदनामी वाटतायत. माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये हे जे चाललेलं आहे ना, याचं कार्यक्षेत्र वाढत चाललंय. अध्यक्ष महोदय, हे कार्यक्षेत्र आले हे मोडून काढण्याची आवश्यकता आहे. ह्याच्यामुळे भीतीचं अत्यंत मोठं वातावरण माझ्या मतदारसंघामध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, पोलिसांवर व लोकप्रतिनिधीवर आता विश्वास असा राहिलेला नाही. खरे ह्याच्यामधले गुन्हेगार समोर आले पाहिजेत. ते जे म्हणतायत की बाबा पडद्या मागून कोण करते काय, ह्याची चौकशीचा भाग आहे. दिवसा धवड्या अपहरण करणं आणि 2-3 तासात त्या माणसाला खलास करून टाकायचं. अहो, साधे व्यापारी आहेत. तुम्हा एजंट 20-25 वर्ष त्यांचे एजन्सी आहेत त्यांच्याकडं. त्यांच्या हिसकावून घेतल्या एजन्सी दादागिरी करून. म्हणजे कुणी काही बोलायला लागलं की मग आमच्या कारखान्याला नोटीस, माझ्या कारखान्याला नोटीस आली. आणि कुणीच काही म्हणजे बोलत नाहीत. आम्ही भिणारे नाही ह्या विषयामध्ये. हे बघा, जे विरोधक एक माझी हात जोडून विनंती आहे, असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का की जिथं खून वगैरे झाला नाही, जिथं हत्या झाली नाही, जिथं चोरी झाली नाही, जिथं किडनॅपिंग झाली नाही? ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होतं. मग बीडचाच बिहार झाला का? आपण आपलीच लोक आपल्याच मातीतली का म्हणतो? हा घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे. आपल्या एका मंत्र्याची मुलाखत झाली साहेब याच्यावरनं टीव्हीवरती. तर त्यांनी उत्तर काय दिलं माहितीये? आपण ऐकलं नसेल की म्हणाले काय मर्डर फक्त काय बीडमध्ये होतो काय? अख्ख्या महाराष्ट्रात हेच चालू आहे म्हणाले. जे तुमच्या सहकारी तो तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो, तो या सरकारचे आबरूचे धुंडवडे काढतो की माझ्या जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. नाही साहेब, मला नाही माहिती, पण अख्ख्या महाराष्ट्रात असे मर्डर झाल्याचे मी कुठेही ऐकलेलं नाही. सरपंच संतोष देशमुखांचा खून हा गेल्या काही दशकातील महाराष्ट्रातला सर्वाधिक निर्घृण खून आहे. जल्लादानही पाजर फुटावा, राक्षसाचाही आत्मा थरथर कापावा इतक्या पाशवीपणे सरपंचाला मारलं गेलं. तक्रारीनुसार आरोपींनी सरपंचांच्या गावाच्या एका वॉचमॅनला मारहाण केली. त्याचा जाब विचारायला गेलेले सरपंच देशमुखांसोबत आरोपीची मारहाण झाली.
त्या एका घटनेवरून असं काय झालं की इतक्या क्रूरपणे खून करण्यात आला हे अद्याप डॉक्टर आणि पोलिसांनाही उमगलेलं नाही. आरोपांनुसार संतोष देशमुखांच्या छातीवर कुस्ती स्टाईलनं उड्या मारल्या गेल्या, ज्यामुळे त्यांच्या काही बरगड्या हृदयात शिरल्या. त्यांचा डोळा लायटरनं जाळण्यात आला. पाणी मागत असताना घशात कोणता तरी पदार्थ टाकण्याचा प्रयत्न झाला. आरोपींनी स्वतःच्या पायावर पाणी टाकून संतोष देशमुखांना पाय चाटायला लावले. पाठीवर मारहाणीची वळ उमटून फक्त रक्त साकळलं नव्हतं तर 1 इंच जखमा होत्या. गुप्तांगावर मारहाण करण्यात आली आणि मारहाण कशी होते हे आरोपी व्हिडिओ कॉलद्वारे एका व्यक्तीला ते लाईव्ह दाखवत होते. सगळं पाय चाटायला लावणे, माफी मागायला लावणे, पाणी पाजलं, पाणी पाजल्यानंतर कसं कशा पद्धतीने मारलं सगळे व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये. पाण्याच्या ऐवजी त्याच्या तोंडामध्ये काय टाकलं होतं ते सुद्धा रिपोर्टमध्ये आलं असतं, परंतु वेळ झाल्यामुळं मला त्या CS ने सांगितलं, त्याला आम्ही मोकलो. डोळे लायटरने जाळलेत अध्यक्ष महोदय, लायटर वापरलाय, डोळे जाळलेत अध्यक्ष. अतिशय निर्घृण, अतिशय वाईट पद्धतीने. त्या डॉक्टरचं सांगणं असं होतं की एकही शरीरामधला अवयव, त्यांच्या किडन्या असतील, लिव्हर असेल, एकही अवयव पूर्ण त्याला इतका मार दिलेला होता, त्याचा पूर्ण मध्ये चेंदामेंदा झालेला होता. इतकी क्रूर आणि घाणेरडी हत्या, पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी झाली असेल. आणि मी माझ्या ह्याच्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली. काल बीडच्या चर्चेवेळी सुरेश धस आणि आव्हाडांच्या भाषणानं सभागृह स्तब्ध झालं. अनेकांना या हत्येचं गांभीर्य प्रकर्षानं जाणवलं. मात्र जे सुरेश धस एकीकडे बीड पोलिसांवर दबाव असल्याचं म्हणत होते, त्याच धसांनी स्थानिक पोलिसांकडे तपासण्याचं म्हटल्यानं आश्चर्यही व्यक्त करण्यात आलं. गेल्या 1 वर्षामध्ये सुदर्शन घुले, प्रतीक घुले, अजून कोणी केदार, विष्णू चाटे, हे 1 वर्षामध्ये कोणाला किती वेळा भेटलेले, किती वेळा कोणाबरोबर फोटो काढलेत, कुठं कुठं बैठका झाल्यात, कोणत्या आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्याला कोण घेऊन गेले कुठपर्यंत, याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. फक्त संतोषच्या 4 दिवसाची चौकशी नाही झाली पाहिजे. आणि तुम्ही SITची मागणी करता. कोण SITचा अधिकारी बाप आहे जो इथल्या सरकार विरुद्ध जाऊन चौकशीचे आदेश देईल आणि चौकशी पेपरवर आणेल? कोण आहे सांगा मला. SIT नाही साहेब, जज मार्फत याची इन्क्वायरी झाली पाहिजे, कारण का ह्याची पाळमुळं खडून काढली पाहिजे. तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता तुम्ही? काय चौकशी होणार आहे? त्याच्याकडे चौकशी अपेक्षा करतो का कुठल्या तर अधिकाऱ्याच्या, तुमच्या बाजूला बसलेल्या सरकारच्या? साहेब, खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोरांची शपथ आहे तुम्हाला, त्या माणसाला मंत्रिमंडळातनं बाहेर काढा आणि बघा चौकशी कशी होते ते. तपास कुठवर आला याबद्दल 4 दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी सभागृहात मुख्यमंत्री उत्तर देणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र कालपासून बीडची चर्चा सुरू होत असताना मंत्री धनंजय मुंडे सभागृहात गैरहजर आहेत. पोलीस शासनाचं ऐकतात की एका गुंड व्यक्तीच्या, आणि त्याचं मी गुंड याच्यासाठी म्हणतोय की त्यांनी अनेक खून पाडलेत, 302 सारखे खटले त्याच्यावर चाललेले आहेत, अनेक केसमध्ये ते आहेत. हे जे मी मगाशी सांगितलं की आंध्र गीते प्रकरणामध्ये त्याच्यातही यांचं नाव आहे. ज्या मंत्र्यावर डाऊट आहे ते मंत्री या सभागृहात आलेच नाही. मंत्रिमंडळाची शपथ घेतली, त्या दुसऱ्या दिवशी आले, त्यानंतर गायब झाले. आखरी काय चाललेलं बीड जिल्ह्यामध्ये? अपहरण आणि हत्येवेळी आरोपींसह पोलिसांचे कॉल डिटेल्स, लोकेशन तपासण्यावर बहुतांश नेते जोर देत आहेत, ज्यामुळे हत्येवेळी आरोपींना कोण ऑपरेट करत होतं हे माहीत होण्यास मदत होणार आहे. व्हिडिओ कॉल कोणाला दाखवला हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय. फोन आला, शिंदे त्या गुलेच्या फोनवरनं कोणाशी बोलला? वाल्मिक कराडशी. ते गुन्हेगार सापडले, त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल.
मात्र आतापर्यंत अटकेतल्या 4 आरोपींकडून तशी माहिती मिळवली गेली का हे स्पष्ट झालेलं नाही. हाती कोणतीही यंत्रणा नसूनही विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीसांनी मनसुख हिरेन हत्याकांडात कॉल डिटेल्स मिळवून मविया सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. हा मी मिळवला सीडीआर, करा माझी चौकशी, करा माझी चौकशी करा, गृहमंत्री माझी चौकशी करा. हो मी मिळवला सीडीआर. अरे पण ज्यांनी खून केला त्याची तर करा, ज्यांनी खून केला त्याच्या पाठीची घालता. आता स्वतः फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून मारेकरी गजाआड असतील अशी अपेक्षा करूया. पण लोक डोळे उघडून तुमच्याकडे बघतायत साहेब, न्यायाच्या अपेक्षेने, आणि आपण ह्या प्रकरणात न्याय कराल असा जेव्हा ही चर्चा घडते ती उभ्या महाराष्ट्र बघत असेल. आम्ही हे जे बोलतोय, वी स्पीक द ट्रुथ ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस असं म्हणलं, पॉइंट ऑफ प्रॉपर्टी. आम्ही बोलतोय ते खरं बोलतोय, त्याच्यातला एकही शब्द खोटा नाही. त्या बहिणीच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम तुमच्या हातांनी करायला हवं. आपण जबाबदारी तुमची आहे. त्या लेकरांच्या गेलेल्या बापाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. तिथे बाप आपल्याला बनावं लागेल. किंवा राजकारण करत नाही का माझ्या आधी सुरेश धस बोललाय, माझ्या आधी नमिताताई बोलल्या आहेत. मी पहिल्यांदा बोललो असतं तर करत त्याला राजकीय स्पर्श असतात. पोलीस अरेस्ट करायला गेलेत, फोन आलेत, ए मागे फिर रे, नावासकट सांगू शकतो, मला त्या प्रकरणात जायची नाहीत. पण हे याच्यामुळेच वाढलं साहेब. पोलिसांच्या बदल्या होतात लगेच. मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदली केला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी साहेब मला बोलवा, आपण नावासकट फोटो सकट दाखवतो. हे मी राजकारण बोलत नाहीये. उद्या आमच्या उडतीला मुंड्या. अरे साला खूप बोलला यार हाऊसमध्ये, काय होत नाही टाक्स आलेला. मला कुठल्याही प्रदेशचं नाव घ्यायचं नाही, उत्तर प्रदेश, बिहार. वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द जंगल राज. And we don't expect this from Devendra Fadnavis. I look at you as a gentleman. You might be a politician, but you are a father at heart. Just talk to your heart. Just ask your heart a question. माझ्या हृदयातला लपलेला बसलेला पाप काय उत्तर देतोय, त्या उत्तरावरती काम करा साहेब, एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.